जय हिंद मित्रांनो, मी अनिल कोलते, कॉम्पिटेटिव्ह सायन्स या पुस्तकाचा लेखक, द विनर्स करिअर पॉइंट छत्रपती संभाजीनगर या क्लासचा संचालक. मित्रांनो, या वर्षीपासून आयोगाने अराजपत्रित गट ब आणि गट क म्हणजे ज्याला आपण पूर्वी संयुक्त पूर्व गट ब आणि संयुक्त पूर्व गट क अशा दोन नावांनी ओळखायचो आणि प्लस दोन वेगवेगळ्या एक्झाम्स पण द्यायचो, प्री पण आणि मेन्स पण. त्याला या वर्षीपासून आयोगाने एकाच एक्झाम मध्ये कन्वर्ट करून टाकलंय. 10 वेगवेगळ्या टाईपच्या पोस्टसाठी आता एकत्र कंबाईन एक्झाम होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एक्झाम मध्ये आता सायन्स हा जो विषय आहे, जनरल सायन्स, हा प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. अगोदर विज्ञान हा विषय फक्त पूर्व परीक्षेलाच होता. आता मात्र तुम्हाला पूर्व परीक्षेचं विज्ञान मुख्य परीक्षेला सुद्धा उपयोगात येणार आहे. प्लस मुख्य परीक्षेला पूर्व परीक्षेच्या विज्ञानासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञान मधले सुद्धा काही घटक जे की राज्यसेवेला असतात मेजॉरिटी, त्यातले काही घटक किंवा त्यातला काही भाग मुख्य परीक्षेला सुद्धा दिलाय. आत्ता जस्ट ह्या अराजपत्रित गट ब आणि गट क चे कट ऑफ्स आलेले आहेत. पहिली आन्सर की आलेले आहे, दुसरी आन्सर की येईल आणि मोस्ट प्रोबेबली ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये ह्या गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षा असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा गोंधळ उडाला आहे की आता मुख्य परीक्षेचं विज्ञान नेमकं काय आहे. बऱ्याच मुलांना वाटतं प्रीचं विज्ञान वेगळं आहे आणि मुख्यचं विज्ञान वेगळं आहे. बऱ्याच मुलांना वाटतं की मुख्याला फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानच आहे जे राज्यसेवेला असतं. तर तुमचा हाच गोंधळ जो आहे तो दूर करण्यासाठी मी आजचं हे स्ट्रॅटेजी लेक्चर घेत आहे, ज्याच्यामध्ये मी संयुक्त पूर्व आणि मुख्यसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या दोन्ही विषयांचा अभ्यासक्रम आज अतिशय डिटेल्स सविस्तरपणे तुमच्या समोर सादर करणार आहे. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा व्हिडिओ बघून तुम्हाला ही आयडिया क्लिअर होऊन जाईल की नेमकं प्रीला काय आहे आणि मेन्सला काय आहे. आणि प्लस तुम्हाला हे देखील समजेल की प्रीला जे विज्ञान आहे त्याचा कितपत फायदा तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे. ऑफकोर्स ही आता आपली पहिली मुख्य परीक्षा असणार आहे ह्या अशा पॅटर्नची, ज्यामुळे ही परीक्षा झाल्यानंतरच कळेल की कुठल्या विषयाला नेमकं किती वेटेज आहे. सायन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जनरल सायन्सला किती प्रश्न मेन्सला विचारले जातील आणि टेक्नॉलॉजीला किती विचारले जातील, हे एक्झाम झाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. मग आपण सुरुवात करूयात, पण तत्पूर्वी मी तुम्हाला सामान्य विज्ञानावर कंबाईन एक्झामला प्रीला किती प्रश्न विचारले जातात याचं थोडक्यात विश्लेषण पहिले सांगतो. मागील 3 वर्षांचा जर आपण आढावा घेतला, 2020, 2021 आणि 2022, तर मित्रांनो विज्ञानमध्ये जनरल सायन्समध्ये 3 महत्त्वाचे पार्ट्स आहेत बघा विज्ञानाचे. एक बायोलॉजी आहे, जीवशास्त्र, एक फिजिक्स आहे आणि एक केमिस्ट्री आहे, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. पूर्वला आपल्याला सामान्य विज्ञानावर 15 प्रश्न विचारले जातात आणि हे 15 प्रश्न ह्या 3 विषयांमध्ये विभागलेले असतात. जर तुम्ही मागच्या 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला मित्रांनो, तर तुम्हाला असं लक्षात येईल की सातत्याने 20, 21, 22 असेल किंवा अगदी आता 23 ला झालेली एक्झाम असेल बघा, या सगळ्या परीक्षांना जीवशास्त्रावरच प्रश्न जास्त विचारले जातात. म्हणजे 15 पैकी सरासरी 8 ते 9 प्रश्न तुम्ही बघा प्रत्येक एक्झामला सरासरी 8 ते 9 प्रश्न हे फक्त आणि फक्त बायोलॉजीवर म्हणजे जीवशास्त्रावरच विचारले जातात. ठीक आहे, पहिला मुद्दा. दुसरा मित्रांनो, दुसरे जे 2 पार्ट्स आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, यांची जर तुम्ही सरासरी बघितली तर यांच्यावर 3 ते 4 प्रश्न, काही वेळा 5 प्रश्न क्वचित विचारले जातात. म्हणजे यांचं वेटेज 3-4 प्रश्न ॲव्हरेज असं असतं. एखाद्या वेळेस एखाद्या विषयावर 5 प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात, पण त्या मानाने जीवशास्त्रापेक्षा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचं इंडिव्हिज्युअल वेटेज कमी आहे. ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा, जीवशास्त्रामध्ये कोणते टॉपिक करायचे, कुठल्या घटकांवर फोकस करायचा, त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक कुठले, जास्त महत्त्वाचे कुठले, कमी महत्त्वाचे कुठले, त्यानंतर फिजिक्सचे कुठले टॉपिक करायचे, त्यातले महत्त्वाचे कुठले, आणि आता प्लस यांच्यातलं प्रीला काय येईल मेन्सला काय येईल, सेमच असेल का बदलेल, माझा अनुभव माझी स्ट्रॅटेजी नेमकी काय सांगते, त्याचा तुम्हाला काय फायदा होईल ते तुम्हाला आता समजेल. केमिस्ट्रीमध्ये कोणते टॉपिक आहेत आणि त्यातले कुठले महत्त्वाचे आहेत, प्रीसाठी कुठले आणि आता मेन्ससाठी कशावर फोकस करायचं, याचा एक जनरल अंदाज आपण घेऊयात. तत्पूर्वी पुढे जाण्याच्या अगोदर आता हे विश्लेषण तुमच्या समोर आहेच, त्यामुळे मी तुम्हाला हे कन्फर्म सांगू शकतो की, म्हणजे कन्फर्म इन द सेन्स माझं लॉजिक मी लावू शकतो, नॉट पॉसिबल किंवा नॉट गॅरंटीड की आयोग पण तसं करेल, पण एक जस्ट जनरल आयडिया मी तुम्हाला सजेस्ट करायला मला आवडेल की जर समजा प्रीला बायोलॉजीला वेटेज जास्त असेल, जर समजा प्रीला बायोलॉजीला वेटेज जास्त असेल तर आयोग कदाचित ना मित्रांनो, कदाचित
माझं एक गट फिलिंग ज्याला आपण म्हणतो, सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो, आयोग मेन्सला फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर जास्त फोकस करू शकतो. आयोग मुख्य परीक्षेला फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर जास्त फोकस करू शकतं, लक्षात ठेवा. पण हे जस्ट माझा अंदाज आहे, याच्या उलट पण होऊ शकतं. जसं प्रीला आयोगाचं टेंडन्सी असते बायोला वेटेज जास्त, तसं मेन्सला बायोला वेटेज जास्त असू शकतं, सांगता येत नाही. बट मी जस्ट माझा एक अंदाज व्यक्त केला, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे की ह्या सगळ्या घटकांवर नेमके कोणकोणते टॉपिक करायचे. ठीक आहे, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, पहिला जो सगळ्यात जास्त प्रश्न पार्ट आहे आपला तो आहे बायोलॉजी, जीवशास्त्र. बायोलॉजीमध्ये आपल्याला 3 घटक करावे लागतात. कुठले? एक झुलॉजी असतं, प्राणीशास्त्र, एक वनस्पतीशास्त्र असतं, बॉटनी, आणि एक असतं आरोग्यशास्त्र. तिथे सगळ्यात पहिल्यांदा मी महत्त्वाचं तुमच्या सगळ्यांचं डाऊट क्लिअर करून टाकतो मित्रांनो. तो म्हणजे बायोलॉजीला प्रीला वेटेज जास्त आहे, पूर्व परीक्षेला बायोलॉजी जास्त विचारतात, बरोबर आहे. बायोलॉजीचे 3 घटक आहेत. कुठले? एक प्राणीशास्त्र आहे झुलॉजी, एक वनस्पतीशास्त्र आहे बॉटनी, आणि तिसरा घटक आहे आरोग्यशास्त्र. तर हा जो आरोग्यशास्त्र घटक आहे ना मित्रांनो, तो इथेच तुम्ही क्लिअर करून टाका. आरोग्यशास्त्र घटक हा आपल्याला फक्त पूर्व परीक्षेलाच आहे, लक्षात ठेवा. आरोग्यशास्त्र हा जो घटक आहे हा आपल्याला फक्त पूर्व परीक्षेलाच आहे, मुख्य परीक्षेला आरोग्यशास्त्र विचारलं जाणार नाही. कळलंय ना? म्हणजे आरोग्यशास्त्राचा अभ्यास तुम्ही फक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगानेच करायचा, मुख्य परीक्षेला त्यात कुठलाही समावेश केलेला नाहीये किंवा त्यावर प्रश्न येणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बायोचे हे 2च पार्ट जे आहेत ना मित्रांनो, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, हे 2च पार्ट तुम्हाला कामं येणार आहेत. आणि हो, बॉटनीचा अभ्यास वेगळा आणि झुलॉजीचा अभ्यास वेगळा असं काही प्रकार नाही, दोन्ही सोबतच आहे. बॉटनीमध्ये प्लांटची लाईफ स्टडी करायची, झुलॉजीमध्ये ॲनिमलची लाईफ स्टडी करायची. त्यामुळे मग ह्या सगळ्यांचे टॉपिक कोणकोणते आहेत आपण आता त्याच्यावर थोडी चर्चा करूयात, आणि त्यामध्ये कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत जास्त, कुठले कमी महत्त्वाचे आहेत ते थोडंसं बघूयात. ठीक आहे, चला. मग मित्रांनो, जर बायोलॉजीचा ओव्हरऑल सिलेबस जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक कमीत कमी 15-16 टॉपिक करावे लागतात महत्त्वाचे. त्या 15-16 टॉपिक पैकी कमीत कमी 8 ते 10 टॉपिक असे आहेत ज्यावर प्रश्न येण्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, तेही मी तुम्हाला सांगणार आहे कुठले कुठले. तर पहिला बेसिक टॉपिक तुम्हाला करावा लागतो पेशी, सेलचं स्ट्रक्चर, फंक्शन, सेलमध्ये न्यूक्लियस, डीएनए, आरएनए वगैरे, गुणसूत्र वगैरे काय असतात या सगळ्यांचा, आणि सेलचे जेवढे काही पार्ट्स आहेत अगदी सेल वॉल पासून तर बाकी सगळे रायबोझोम्स पर्यंत त्यांचा अभ्यास करावा लागतो. यावर अधूनमधून प्रश्न येत राहतो, म्हणजे याच्यावर फ्रिक्वेन्सी कमी आहे. दुसरा टॉपिक आहे मित्रांनो प्लांट्स आणि ॲनिमल टिश्यूज. प्लांट्स आणि ॲनिमल टिश्यूज, वनस्पती आणि प्राणी होती. प्लांट टिश्यूज मध्ये मग सिंपल टिश्यूज आहेत, कॉम्प्लेक्स टिश्यूज आहेत, जसं की पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा असे टिश्यूज आहेत सिंपल. कॉम्प्लेक्स टिश्यूज मध्ये झायलम आणि फ्लोएम आहे, जलवाहिनी आणि रसवाहिनी. तर यांच्यावरही खूप कमी प्रश्न येतो, पण यांचा अभ्यास प्रश्न येण्याच्या दृष्टिकोनातून कमी, पण बॉटनीच्या पुढच्या कन्सेप्ट, प्लांट लाईफ पुढची डिटेल समजावी यासाठी झायलम आणि फ्लोएम स्टडी केलेलं बरं. ठीक आहे, चलो पुढे आहेत ॲनिमलचं टिश्यूज. ॲनिमलच्या टिश्यूज मध्ये सिंपल टिश्यूज जसं स्किन आहे आपली, ॲनिमल टिश्यूज मध्ये कॉम्प्लेक्स टिश्यूज पण आहेत, त्यात ब्लड आहे, बोन्स आहे, लिगामेंट्स आहे, टेंडॉन्स आहे, आपले मसल्स म्हणजे स्नायू आहेत, त्यानंतर आपले चेता पेशी आहेत, चेतावती, नर्वस सिस्टीम आहे आपली. सो यांचा सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. यांच्यातील काही घटकांवर फ्रिक्वेंटली प्रश्न येत राहतात, जसं की समजा ब्लड आहे, बोन्स आहे, मसल्स आहे, रक्त, स्नायू आणि अस्थी जे आहेत ना यांच्यावर फ्रिक्वेंटली प्रश्न येत राहतात किंवा यांच्यावर प्रश्न येण्याचं प्रमाण बऱ्यापैकी पाहायला मिळतं. सो ॲनिमल टिश्यू मध्ये तेवढा एक घटक जरा जास्त फोकस करायचा, प्री साठी पण आणि मेन साठी पण. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे, लक्षात ठेवा. कुठला? सजीवांचं वर्गीकरण म्हणजे काय आणि वर्गीकरणासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला जातो, म्हणजे सिस्टीम्स कुठल्या कुठल्या आहेत, अगदी प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत. म्हणजे नॅचरल सिस्टीम काय आहे, फायलोजेनिक सिस्टीम काय आहे, आर्टिफिशियल सिस्टीम काय होती जुनी, त्या अंतर्गत येणाऱ्या 2 किंगडम सिस्टीमचा अभ्यास करावा लागतो. द्विसृष्टी पद्धत लिनियसची, पंचसृष्टी पद्धत आर्यची आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे डिटेल घटक म्हणजे ऍडव्हान्स म्हणजे अराउंड 360 डिग्री मध्ये अभ्यास करावा लागतो, सो दॅट त्यावरचे प्रश्न आपण 100% सोडवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो मग चौथा टॉपिक आहे आपला प्लांटचं क्लासिफिकेशन. आणखी एक महत्त्वाचा टॉपिक, वनस्पतींच्या वर्गीकरणावर सुद्धा आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. प्लांट्स क्लासिफिकेशन सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. प्लांटचे महत्त्वाचे ग्रुप्स आहेत 5. थॅलोफायटा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये शैवाल येतात. ब्रायफायटा एक आहे, टेरिडोफायटा एक आहे, जिम्नोस्पर्म्स म्हणजे अनावृत्त बीजी एक आहे, आणि अँजिओस्पर्म्स म्हणजे आवृत्त बीजी एक ग्रुप आहे. या सगळ्या ग्रुपमध्ये येणाऱ्या वनस्पती त्यांचे सबग्रुप्स असतील तर ते सबग्रुप्स, देन त्यांचे एक्झाम्पल्स, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स,
या सगळ्या गोष्टींवर डिटेल अभ्यास करावा लागतो. काही वनस्पतींची काही स्पेशालिटी असेल, जसं की स्पॅग्नम प्रकारचं मॉस जमिनीची धूप रोखतं, कळलंय ना. त्यानंतर काही औषधी वनस्पती असतात, त्यांचा उपयोग वेगवेगळ्या रोगांच्या उपचारासाठी होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, म्हणजे त्यावरचे प्रश्न कव्हर होतील. हा टॉपिक प्री आणि मेन्स दोघांसाठी पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर ॲनिमलचं क्लासिफिकेशन, हा तर आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे. जास्त फ्रिक्वेन्सी आहे प्रश्न येण्याची. ॲनिमलच्या क्लासिफिकेशनमध्ये ॲनिमलचे सगळे ग्रुप्स, प्राण्यांचे सगळे समूह, नॉन कॉर्डेटचे 10 फायलम्स, जसं की पोरिफेरा आहे, सिलेंटराट आहे, टिनोफोरा आहे, प्लॅटीहेल्मिंथिस आहे, नेमॅटहेल्मिंथिस आहे, ॲनिलिडा आहे, आर्थ्रोपोडा आहे, मोलुस्का आहे, इकॅनोडर्माटा आहे आणि हेमिकॉर्डाटा आहे. या 10 फायलम पैकी मित्रांनो लक्षात घ्यायचे 3 फायलम खूप महत्त्वाचे आहेत, ज्यांच्यावर प्रश्न येण्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. कुठले? ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का. तुम्ही आता 2023 ची एक्झाम चेक करा, त्याच्यावर मोलुस्कावर प्रश्न आला होता. आर्थ्रोपोडावर पण नेहमी प्रश्न येतात आणि ॲनिलिडावर पण नेहमी प्रश्न विचारले जातात. तसे 10चे 10 फायलम करायचे, पण 3 वर जास्त फोकस करायचं, लक्षात घ्या. त्यानंतर मग कॉर्डेटचे ग्रुप्स करायचे. कॉर्डेट्समध्ये काय काय? पायसेस एक ग्रुप आहे मास्यांचा, उभयचर ॲम्फिबियन्स एक आहे, रेप्टाइल्स एक आहे सरपटणाऱ्या प्राण्यांचा, एव्ज म्हणजे पक्ष्यांचा एक ग्रुप आहे आणि एक मॅमलचा ग्रुप आहे. ह्या प्राण्यांचा अभ्यास करताना पण तेच, यांचे ग्रुप्स, सब ग्रुप्स, काही महत्त्वाच्या प्राण्यांचे काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, अराउंड 360 डिग्रीमध्ये त्यांच्याशी रिलेटेड जेवढे की ॲडव्हान्स माहिती असेल, करंट माहिती असेल, त्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या, सो दॅट तुमचा हा टॉपिक परफेक्ट होईल. ठीक आहे. सो वर्गीकरण प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे, दोन्हीकडे पण त्याचं वेटेज सारखंच असू शकतं, त्यामुळे ते टॉपिक जरा जास्त काळजीपूर्वक करायचे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस, आणि त्याचबरोबर आणखी एक टॉपिक आहे पचन संस्था. फोटोसिंथेसिस म्हणजे वनस्पतींचं अन्न तयार करण्याची प्रोसेस. वनस्पती फोटोसिंथेसिस करतात, मग फोटोसिंथेसिसवर प्रश्न तसे कमी येतात कंबाईनला, पण मेन्सला काही सांगता येत नाही. फोटोसिंथेसिसची प्रोसेस डिटेल स्टडी करायची. लाईट फेज म्हणजे काय, डार्क फेज म्हणजे काय. त्यानंतर ग्लुकोज तयार करण्याच्या पद्धतीनुसार वनस्पतींचे प्रकार पडले, C3 प्लांट्स, C4 प्लांट्स आणि कॅम्प प्लांट्स, त्यांचाही सविस्तर अभ्यास करायचा. फोटोसिंथेसिस मधले घटक समजून घ्यायचे प्रॉपर, कुठले रिस्पॉन्सिबल आहेत, कुठले घटक परिणाम करतात, त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम. पचन संस्थेमध्ये युजली आपल्याला आपल्या पचन संस्थेचा अभ्यास करायचा, पण अगोदर पोषणाची कन्सेप्ट समजून घ्यायची. स्वयंपोषण म्हणजे काय, परपोषण म्हणजे काय, ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक मध्ये मग पॅरासायटिक मोड आहे, सॅप्रोट्रॉपिक आहे, त्याचा पण अभ्यास करायचा. आणि मग नंतर आपल्या पचन संस्थेचा. आपल्या पचन संस्थेमध्ये आपले सगळे पचन संस्थेचे अवयव म्हणजे जठर असेल, लहान आतडे असेल, लिव्हर असेल, पॅनक्रियाज असेल, यांचा सगळ्यांचा रचना आणि कार्याचा सविस्तर अभ्यास करायचा. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम. मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी याच्यावर सगळ्या एक्झामला प्रश्न येऊन गेलेत. श्वसन म्हणजे काय, श्वसनाचे प्रकार, विनॉक्सी श्वसन आणि ऑक्सी श्वसन. त्यानंतर श्वसनाच्या पायऱ्या, ग्लायकोलायसिस म्हणजे काय, क्रेब सायकल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा डिटेल इथे अभ्यास करायचा, म्हणजे यावरचे प्रश्न आपल्याला येतील. इम्पॉर्टंट टॉपिक पण आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे रक्ताभिसरण संस्था. ऍक्च्युली हा टॉपिक म्हणजे वहन संस्था असते. वनस्पतींमध्ये पण वहन होतं ना 3 टप्प्यांमध्ये, ऍब्झॉर्प्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सपिरेशन, म्हणजे अवशोषण, स्थानांतरण आणि बाष्पोत्सर्जन, त्याचा पण अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये असेंट ऑफ सॅप थेरी आहे किंवा ट्रान्सपिरेशन पूल थेरी आहे डिक्सन आणि जॉलीची, किंवा मग जगदीश चंद्र बोस यांची पल्सेटरी थेरी आहे, ते पण बघायचं. आणि मग प्राण्यांचं सर्क्युलेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन. प्राण्यांमधलं सर्क्युलेशन जे आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन जे आहे 2 प्रकारचं असतं. एक सर्क्युलेटरी सिस्टीम असते, एक लिम्फॅटिक सिस्टीम असते. रक्ताभिसरण संस्था असते, एक लसिका संस्था असते, दोघांचाही अभ्यास करायचा. रक्ताभिसरण संस्थेमध्ये मग ओपन सिस्टीम असते, काहींची क्लोज असते. त्यानंतर मग मानवी हृदयाचा अभ्यास करायचा, आपल्यातलं रक्ताभिसरण कसं होतं ते बघायचं. नंतर लसिका द्रव संस्था बघायची, प्लस याच्याशी निगडीत वेगवेगळे डिसीज पण कव्हर करायचे. त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्था म्हणजे एक्सक्रेशन. वनस्पतींमध्ये सहसा याचा काही एवढा महत्वाचा रोल नाहीये, प्राण्यांमध्ये मात्र उत्सर्जन संस्था. किडनीचा अभ्यास करायचा, नेफ्रॉनचा अभ्यास करायचा. किडनीच्या माध्यमातून जे उत्सर्जन होतं, युरिन फॉर्मेशन जे होतं, त्याचे टप्पे, जसं की फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन, सिक्रेशन, यांचा अभ्यास करायचा डिटेल. याच्याशी निगडीत सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टींचा म्हणजे कुठले संपर्क लागतात, कुठले घटक रिअब्झॉर्ब होतात, कुठले फिल्टर होतात, या सगळ्या गोष्टींवर जरा बारकाईने लक्ष द्यायचं. त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो प्रजनन संस्था. यावर जरा तसे कमीच प्रश्न येतात, पण सांगता येत नाही, एखाद्या वेळेस ज्यावर कमी येतील कदाचित त्याचं वेटेज वाढू शकतं. मग रिप्रोडक्शन मध्ये अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, अलैंगिक प्रजननाचे 6 जे प्रकार आहेत त्यांचा अभ्यास करायचा. जसं की विखंडन आहे म्हणजे डिव्हिजन किंवा विभाजन. त्यानंतर बडिंग आहे, ज्याला कलिकाईन किंवा मुकुलाईन म्हटलं जातं. त्यानंतर फ्रेगमेंटेशन आहे, खंडीभवन. त्यानंतर मग रिजनरेशन आहे, पुनरुद्भवन.
त्यानंतर स्पोर फॉर्मेशन आहे, बीजाणू निर्मिती, आणि शेवटचं आहे बघा त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हटलं जातं. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आर्टिफिशियली पण होऊ शकतं, त्याला ग्राफ्टिंग, लेअरिंग वगैरे असे वेगळे नावं किंवा वेगळे प्रकार पण आहेत. त्यानंतर मित्रांनो याच्यानंतर लैंगिक प्रजनन बघायचं वनस्पतींमधलं आणि प्राण्यांमधलं. वनस्पतींमधलं लैंगिक प्रजनन म्हणजे मग फुलांच्या सहाय्याने होतं, मग फुलांचा अभ्यास करायचा. फुलाचे भाग, कॅलिक्स म्हणजे काय, करोला म्हणजे काय, अँड्रोशियम म्हणजे काय, गायनेशियम म्हणजे काय, म्हणजे निदलपुंज, दलपुंज, पोमंग आणि जायंग यांचा अभ्यास करायचा. त्यानंतर प्राण्यांचं लैंगिक प्रजनन म्हणजे आपल्यातलं लैंगिक प्रजनन कसं होतं. अंडज प्राणी म्हणजे काय, ओव्हिपॅरस. जरायुज प्राणी म्हणजे काय, विव्हिपॅरस म्हणजे अंडी घालणारे आणि पिलांना जन्म देणारे. त्यानंतर आपली प्रजनन संस्था, त्याच्यामध्ये परत पुरुष प्रजनन संस्था वेगळी आणि स्त्री प्रजनन संस्था वेगळी, यांचा डिटेल अभ्यास करायचा. याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न येत राहतात. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो चेतासंस्था, नर्वस सिस्टीम. याच्यावर फार कमी प्रश्न येतात. मेंदू, मेंदूचे प्रकार, मेंदूचे भाग, त्याचं कार्य, रचना, यावर आतापर्यंत प्रश्नांची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे, लक्षात ठेवा, पण अभ्यास करायचा. त्यानंतर संप्रेरक संस्था, संप्रेरक खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर नेहमी प्रश्न येत राहतात, लक्षात ठेवा. एक प्रश्न तो कोर्टात पण गेला होता, आपल्याला माहिती आहे. पिट्युटरी ग्लँड्स सगळ्यांना खूप फेमस झालं होतं. वनस्पतीतले संप्रेरक पण अभ्यासायचे आणि आपले पण संप्रेरक अभ्यासायचे. वनस्पतींमधले संप्रेरक 5च आहेत. ऑक्झिन आहे, इथिलीन आहे, ऍब्सिसिक ऍसिड आहे, सायटोकायनिन आहे, कळलंय, आणि जिब्रेलिन आहे. आणि आपल्यामधले संप्रेरक बरेच आहेत. आपल्या शरीरातल्या महत्वाच्या ग्रंथी कुठल्या, पिट्युटरी ग्लँड असेल, थायरॉइड ग्लँड असेल, त्यानंतर मग पॅनक्रियाटिक ग्लँड असेल, ॲड्रिनल ग्लँड्स असतील, रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स असतील, त्यानंतर थायमस ग्लँड असतील, या सगळ्या ग्रंथी, त्यांचे हार्मोन्स, त्यांचे रोल, कमी झालं तर काय, जास्त झालं तर काय, सिक्रेशन वगैरे वगैरे याचा अभ्यास करायचा, महत्त्वाचा टॉपिक येतो. त्यानंतर मित्रांनो आता हे झालं आपलं बॉटनी आणि झुलॉजी, लक्षात ठेवा. आता हा जो पार्ट आहे ना मित्रांनो, हा पार्ट आहे आपला आरोग्यशास्त्राचा. आरोग्यशास्त्र याच्यामध्ये आहार आणि रोग हे दोनच घटक येतात, आणि हे दोन घटक फक्त पूर्व परीक्षेलाच असतात, ओनली फॉर प्री एक्झाम, लक्षात ठेवा. आहाराचा अभ्यास, आहार म्हणजे कर्बोदके, स्टार्च, प्रथिने, प्रोटीन्स, फॅट्स, मेद, जीवनसत्व, क्षार, जीवनसत्वांचे प्रकार, पाण्यात विरघळणारे, मेदात विरघळणारे, त्यांच्यामुळे होणारे आजार, कमतरतेमुळे होणे वगैरे वगैरे. त्यानंतर प्लांट अँड ॲनिमल डिसीज, वनस्पतींना आणि प्राण्यांना होणारे वेगळे रोग, त्यानंतर सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग, लक्षात घ्या. यांचा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या पार्टमध्ये करावा लागतो, पण हा पार्ट फक्त प्रीलाच आहे आणि याच्यावर प्रश्न पण एखादाच येतो. त्यामुळे हा जरा असा भाग आहे ज्याला तुम्ही कमी वेटेज, कमी वेळ दिलं तरी चालतं. एखादा प्रश्न पण काही वेळा खूप महत्त्वाचा ठरू शकतो. 1 मार्काने रिझल्ट गेल्यावर आपल्याला कळतं एखाद्या प्रश्नाचं काय महत्त्व असतं ते. ठीक आहे, चला हे झालं बायोलॉजी सिलेबस. आता आपण थोडक्यात चर्चा करूयात केमिस्ट्रीच्या सिलेबसवर. केमिस्ट्री आणि फिजिक्सला वेटेज प्रीला कमी असतं, पण मी आता बोललो मेन्सला जास्त असू शकतं. म्हणजे टॉपिक कुठले कुठले आहेत आणि त्यातले महत्त्वाचे कुठले ते तुम्हाला मी सांगणार आहे. पहिला टॉपिक आहे द्रव्य, मॅटर. मॅटर म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस, एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स यांचा अभ्यास करावा लागतो. प्लाझ्मा काय असतं ते समजून घ्यावं लागतं. याच्यात बेसिक केमिस्ट्री क्लिअर होऊन जातं. अधूनमधून प्रश्न येतात, एवढा महत्त्वाचा नाहीये. दुसरा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, कुठला, अणुसंरचना किंवा अणुसिद्धांत, ॲटॉमिक स्ट्रक्चर. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आतापर्यंत केमिस्ट्रीवर जेवढे प्रश्न येऊन गेलेत त्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न ह्या टॉपिकवर येऊन गेलेत असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये मग डाल्टनने मांडलेला सिद्धांत, थॉम्सनचा सिद्धांत, रुदरफोर्डचा सिद्धांत, बोहरचा सिद्धांत, चॅडविकचा सिद्धांत, त्यानंतर याच्यामध्येच मग समस्थानिके, आयसोटोप्स म्हणजे काय, समभारिके म्हणजे काय, आयसोबार्स, त्यानंतर आयसोटोन्स म्हणजे काय, यांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन पण समजून घ्यावं लागतं, ज्याच्या आधारे पुढची केमिस्ट्री कळते. पुढचा टॉपिक आहे अगेन अनदर इम्पॉर्टंट टॉपिक, त्याच्यावर पण प्रश्न येत राहतात, तो म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणावर सुद्धा आयोग नेहमी प्रश्न विचारतं. मग डोबेर आणि त्रिके काय असतात, न्यूलँडचे अष्टके काय असतात, मेंडेलिव्हची आवर्त सारणी कशी असते आणि आधुनिक आवर्त सारणी जी हेनरी मोसलेने तयार केली तिचे वैशिष्ट्य काय, तिची मांडणी काय, तिची रचना काय, याचा अभ्यास ह्या टॉपिक मध्ये करावा लागतो. दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, मेन्सला पण येऊ शकतात, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे केमिकल बॉन्ड. हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर पण नेहमी प्रश्न येतात आणि खूप डिफिकल्ट टॉपिक आहे असं म्हणायला पण हरकत नाही, कारण हा समजत नाही. ज्यांच्या केमिस्ट्रीचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांनाच तो टॉपिक कळतो. केमिकल बॉन्ड मध्ये आयनिक बॉन्ड म्हणजे काय, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, कोव्हॅलेंट बॉन्डचे प्रकार, मग सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, प्लस पोलार बॉन्ड आणि नॉन पोलार बॉन्ड, प्लस सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्डच बॉन्ड आहेत. त्यांचा सगळ्यांचा अभ्यास या टॉपिक मध्ये करावा लागतो. मग तेव्हाच ते लोन पेअर काय असतं, लोन पेअर बॉन्ड पेअर काय असतं, बॉन्ड पेअर काय असतं तेव्हा कळतं, लक्षात ठेवा. आत्ता रिसेंट येऊन गेलेला प्रश्न. त्यानंतर ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास गणितांसाठी करायचा. जर गणित आले ना मित्रांनो केमिस्ट्रीवरचे तर त्यासाठी टॉपिक महत्वाचा आहे. अणुवस्तुमान, ऋणवस्तुमान, मोल कसं सापडायचं, मोल फ्रॅक्शन कसं शोधायचं, कळलं ना, नॉर्मॅलिटी कशी काढायची, मोलॅरिटी कशी काढायची, ते ह्या टॉपिक मध्ये कळून जाईल आपल्याला. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे केमिकल रिएक्शन्स. अधूनमधून प्रश्न येतात बघा याच्यावर.
केमिकल रिएक्शनवर हा कमी फ्रिक्वेंट आहे, पण येतात प्रश्न. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार काय काय आहेत? रासायनिक अभिक्रियांच्या प्रकारामध्ये संयोग अभिक्रिया काय असते, विघटन काय असतं, विस्थापन काय असतं, त्यानंतर उष्माग्राही अभिक्रिया काय असते, उष्मादायी काय असते, म्हणजे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक काय असतं. सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, त्याच्या आधारे ऑक्सिडेशन नंबर पण काढायला येतो, ते पण कन्सेप्ट समजून घ्यायची, मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. कॅटलिस्ट काय असतं, उत्प्रेरक, कोणत्या कोणत्या अभिक्रियामध्ये कोणकोणते उत्प्रेरक वापरतात ज्याच्यामुळे अभिक्रियेचा दर वाढतो, त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मित्रांनो पुढचा टॉपिक आहे ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स. याच्यावर पण आता प्रश्न आला होता, लक्षात घ्या. ते हार्ड ऍसिड आणि हार्ड बेसचा. ठीक आहे. आम्ल, आम्लरी आणि क्षार. आम्ल आम्लरींची व्याख्या, आम्ल आम्लरींची थिअरीज कोणी कोणी मांडले, एक आर्हेनियसने मांडली, त्यानंतर एक ब्रॉन्स्टेड आणि लॉरीने मांडली, एक लुईसने मांडली. या थिअरीजचा पण अभ्यास करायचा. प्लस याच्यामध्ये इंडिकेटर्स पण समजून घ्यायचे. नॅचरल इंडिकेटर्स, लिटमस कागद वगैरे काय असतं, आर्टिफिशियल इंडिकेटर फेनॉक्थॅलिन वगैरे काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे पीएच काय असतं, पीएच स्केल काय असते, याचा अभ्यास या टॉपिकमध्ये करायचा. हा पण बऱ्यापैकी इम्पॉर्टंट टॉपिक म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मित्रांनो केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न येणार टॉपिक म्हणजे अणुसंरचना आणि धातू अधातू. हे दोन सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहेत, लक्षात ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आतापर्यंत यांच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येऊन गेलेत. मेटल्स आणि नॉन मेटल्स. धातू आणि धातूमध्ये काय, धातू आणि धातूमध्ये महत्त्वाचे धातू, त्यांचे खनिज, जसं लोह आहे, अल्युमिनियम आहे, तांबे आहे, सोनं आहे, चांदी आहे, यांचे खनिजे, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, बॉक्साइट वगैरे त्यांचे फॉर्म्युले. प्लस यांचे जे संमिश्र आपण वापरतो ना, अलॉईज, कुठलं संमिश्र कुठे वापरतात, कुठल्या संमिश्रात काय घटक आहेत. आता एक प्रश्न आला, जर्मन सिल्वर मध्ये काय असतं, कळलं ना, स्टेनलेस स्टील मध्ये काय असतं, त्यानंतर विमानं तयार करण्यासाठी कुठलं संमिश्र वापरतात, हे सगळे मुद्दे याच्यात कव्हर होतील. प्लस याच्यात काही अधातू पण कव्हर होतील. त्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे बघा, त्याला म्हटलं तर हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनचं वर्गीकरण. हायड्रोकार्बन्स म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये अल्केन, अल्किन आणि अल्काइन यांचं वर्गीकरण. प्लस ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, त्याच्यामध्ये बेन्झिन वगैरे. प्लस याच्यामध्ये पॉलिमर्स म्हणजे काय, प्लस याच्यामध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय. आणि महत्त्वाचं मित्रांनो, सगळे जेवढे महत्त्वाचे हायड्रोकार्बन्स आहेत ना आपण वापरतो, मिथेन वापरतो, इथेन वापरतो, इथिलीन वापरतो, त्यानंतर ॲसिटिक ॲसिड वापरतो, इथिल अल्कोहोल वापरतो, मिथिल अल्कोहोल वापरतो, युरिया वापरतो, आयोडोफॉर्म वापरतो, क्लोरोफॉर्म वापरतो. जेवढे हायड्रोकार्बनचे संयुग आपण वापरतो त्यांच्या सगळ्यांचा अभ्यास करायचा. प्लस डायमंड कार्बनचा एक प्रकार आहे, त्याची रचना अभ्यासायची. त्याच्यावर आता रिसेंटली प्रश्न येऊन गेलेत. त्याचे युजेस कुठे कुठे होतात. ग्राफाईट कार्बनचाच प्रकार आहे, त्याचा पण अभ्यास करायचा. फुलेरिन्स कार्बनचाच प्रकार आहे, त्याचा पण अभ्यास करायचा. त्यानंतर ग्राफीन कार्बनचाच प्रकार आहे, त्याचा देखील अभ्यास करायचा. ठीक आहे. त्यानंतर मग हे जनरल टॉपिक येथे वाचून पण कव्हर होऊ शकतात. महत्त्वाचे संयुग आणि दैनंदिन रसायनशास्त्र म्हणजे मित्रांनो, खाण्याचा सोडा म्हणजे काय, धुण्याचा सोडा म्हणजे काय, काच कशी बनते, साबण कशी बनते, ह्या सगळ्या गोष्टी. प्लास्टिक काय असतात, धागे कोणकोणते असतात वगैरे वगैरे. त्यानंतर किरणोत्सार, रेडिओ ऍक्टिव्हिटी, हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न येत राहतात. किरणोत्साराचा शोध कुणी लावला, हेनरी बेक्वेरेलने लावला. मेरी क्युरीने त्या किरणोत्साराचं सविस्तर कन्सेप्ट मांडली, नोबेल भेटलं त्यांना, मेरी क्युरीला, पिरे क्युरीला आणि त्या हेनरी बेक्वेरेलला. मग अल्फा बीटा आणि गॅमाचं संशोधन झालं. अल्फा बीटा गॅमाचे गुणधर्म करायचे. अल्फा बीटा गॅमा जर पदार्थातून बाहेर पडले तर काय होतं, वस्तुमान किती कमी होतं, अणुअंग किती कमी होतं की नाही होतं, कुणाच्या बाबतीत काय होतं, याच्यावर प्रश्न येत राहतात. कार्बन डेटिंग एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, जी प्राण्यांचं जीवाश्मांचं वय मोजण्यासाठी वापरली जाते. त्याचा पण अभ्यास ह्या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा असतो. ठीक आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपला जनरल सायन्सचा तिसरा पार्ट आहे फिजिक्स. फिजिक्सला पण प्रीला कमी वेटेज आहे, कदाचित मेन्सला जास्त येऊ शकतं, सांगता येत नाही. फिजिक्समध्ये काय, पहिलं राशी आणि मापन, याच्यामध्ये वेगळे एकक करायचे. एमकेस पद्धत म्हणजे काय, सीजेस पद्धत म्हणजे काय, स्केलर क्वांटिटी काय असते, वेक्टर क्वांटिटी काय असते, त्याचा अभ्यास करायचा. याच्यामध्ये ते आयोग विचारत राहतं, अवकाशातले मापन कसं करायचं, सूर्य ताऱ्यातलं अंतर कसं मोजायचं, पृथ्वी सूर्यातलं कसं मोजायचं, असं विचारत राहतं प्रश्नाच्या अधूनमधून. त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे प्रकाशाचे गुणधर्म. याच्यावर गणित पण येतात. प्रकाशाचे गुणधर्म म्हणजे परावर्तन म्हणजे काय, अपवर्तन रिफ्रॅक्शन म्हणजे काय, त्यानंतर डिस्पर्शन म्हणजे काय, अपस्करण 7 रंग न्यूटनने सांगितलेले, स्कॅटरिंग म्हणजे काय, विकिरण म्हणजे काय, त्यानंतर डिफ्रॅक्शन म्हणजे विवर्तन म्हणजे काय, इंटरफरन्स म्हणजे काय, व्यतिकरण म्हणजे काय नेमकं, त्यानंतर आणखी पोलरायझेशन म्हणजे काय. एवढे सगळे प्रकाशाचे गुणधर्म प्लस त्याच्याशी संबंधित गणित यांच्या सगळ्यांचा अभ्यास या टॉपिक मध्ये करावा लागतो आपल्याला. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो मिरर्स आणि लेन्सेस. हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यावर पण विचारत राहतं ना, ती मांजर सपाट आरशा समोर आहे, 2 आरशे एवढ्या एवढ्या कोणात ठेवले, किती प्रतिमा तयार होतील वगैरे वगैरे. सो आरसे म्हणजे काय, प्लेन मिरर म्हणजे काय, त्यानंतर स्पेरिकल मिरर म्हणजे काय. प्लेन मिरर म्हणजे सपाट आरसा, स्पेरिकल मिरर म्हणजे गोल आरशे, एक कॉन्केव्ह असतो आणि कॉन्व्हेक्स असतो, एक अंतर्वक्र असतो आणि एक बहिर्वक्र असतो, त्यांच्यात कसे इमेज तयार होतात. आणि तसेच भिंग पण दोन, एक कॉन्केव्ह आणि एक कॉन्व्हेक्स, म्हणजे अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग. यांच्या दोघांचा अभ्यास केल्यानंतरच मग आपल्याला
हा टॉपिक समजायला सोपं जातो रे. कुठला? ह्युमन आय, मानवी डोळा, हा पण महत्वाचा आहे. मानवी डोळ्याची रचना, पारपटल काय असतं, परिचारिका काय असते, बाहुली काय असते, भिंग काय असतं, समजी स्नायू काय असते, पडदा काय असतो, रेटिना, दंडपेशी, शंकुपेशी काय असतात, प्लस डोळ्याशी संबंधित आजार, मायोपिया काय असतं, निकटदृष्टिता, हायपरमेट्रोपिया काय असतं म्हणजे दूरदृष्टिता काय असतं, ॲस्टिग्मॅटिझम काय असतं, प्रिझबायोपिया काय असतं, कॅटरॅक्ट काय असतं, मोतीबिंदू, रंग आंधळेपणा काय असतो, या सगळ्या गोष्टींची डिटेल चर्चा ह्या टॉपिक मध्ये करावी लागते. त्यानंतर आणखी एक खूप महत्त्वाचा टॉपिक, आतापर्यंत फिजिक्स मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर आलेले आहेत, लक्षात ठेवा. कशावर? विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, रेझिस्टन्स रोध म्हणजे काय, रोधाचा नियम म्हणजे ओहमचा नियम, रोधांची जोडणी, एकसर जोडणी आणि समांतर जोडणी, प्लस याच्यावर आधारित सगळे गणित सुद्धा आपल्याला आले पाहिजे, लक्षात ठेवा. कळलंय? प्लस याच्यामध्ये आणखी कन्सेप्ट, इलेक्ट्रिक पॉवर, विद्युत शक्ती, किती वॅटेज खर्च होतं, शिलाई मशीन, धुलाई मशीन वापरली इतका वेळ, इतक्या वॅटची किती बिल येईल, हे सगळे ह्या टॉपिक मध्ये कव्हर होईल. त्यानंतर विद्युतधारेचे परिणाम, हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट नाहीये, परंतु यातला औष्णिक परिणाम करून ठेवायचे, ज्यूलचा नियम करून ठेवायचं, हिटिंग इफेक्ट करून ठेवायचं, इलेक्ट्रिक बल्ब कसं काम करतं, इलेक्ट्रिक आयर्न इस्त्री कशी काम करते, हीटर कसं काम करतं, वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा टॉपिक आहे फिजिक्सचा महत्त्वाचा, तो म्हणजे हीट. अधूनमधून प्रश्न येत राहतात उष्णतेवर, पाण्याचे असंगत आचरण, विशिष्ट उष्माचे एकक आत्ता विचारत आयोगाने, लक्षात ठेवा. कळलं ना? त्यानंतर ते उष्णतेशी संबंधित काही कन्सेप्ट आहेत ना, जसं उष्णतेचं वहन म्हणजे स्थानांतरणासंबंधित, त्यानंतर रेडिएशन वगैरे, याच्यावर सुद्धा प्रश्न येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा टॉपिक नेहमी प्रश्न येणारा, लक्षात ठेवा, तो म्हणजे साऊंड, ध्वनी. ध्वनीचे प्रकार, अवश्राव्य ध्वनी, अतिश्राव्य ध्वनी, अल्ट्रासाऊंड, अल्ट्रासाऊंडचे युजेस पण येतात, इको प्रतिध्वनी पण येतं, लक्षात ठेवा. प्लस ध्वनीचे कन्सेप्ट, आयाम म्हणजे काय, पिच तीव्रता म्हणजे काय, वेवलेंथ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ध्वनीचं प्रसारण कसं होतं, संपीडन म्हणजे काय, विरलन म्हणजे काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तेव्हा येतील जेव्हा आपल्याला साऊंड हा टॉपिक परफेक्ट येईल. त्यानंतर मित्रांनो एक जनरल टॉपिक आहे गती आणि गतीचे प्रकार, याच्यावर फार कमी प्रश्न येतात, तेव्हा हा टॉपिक जस्ट फक्त माहितीसाठी करून ठेवायचा, मोशन आणि टाइप्स ऑफ मोशन. त्यानंतर बल आणि बलाचे प्रकार, फोर्स आणि टाइप्स ऑफ फोर्सेस. फोर्स मध्ये मित्रांनो ग्रॅव्हिटेशनला महत्व आहे, ग्रॅव्हिटेशनवर जास्त प्रश्न येतात. गुरुत्वबल, गुरुत्वबल म्हणजे काय, गुरुत्वबलाचे परिणाम काय काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी, त्याचे रिलेटेड कन्सेप्ट, प्लस न्यूटनचे नियम, पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, प्लस इकडे गतीमध्ये न्यूटनचे गतिविषयक समीकरण, पहिलं समीकरण, दुसरं समीकरण, तिसरं समीकरण, त्याच्यावर आधारित गणित सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा टॉपिक आहे कार्य ऊर्जा आणि शक्ती. कार्य ऊर्जा पण फक्त गणितासाठीच करायचा, फॉर्म्युले आणि त्याचे प्रकार, बेसिक कन्सेप्ट, गणित आले तर सोडवता आले पाहिजे. ठीक आहे. आणि प्रेशर आणि आर्किमिडीजचे तत्व. प्रेशरवर आत्ता ह्या 2023च्या एक्झामला इतक्या वर्षानंतर प्रश्न आला होता, सो खूप कमी प्रश्न येतात, पण करून ठेवायचा. आर्किमिडीजचं तत्व काय असतं, प्रेशरमध्ये पास्कलचा सिद्धांत काय असतो, बर्नौलीचा सिद्धांत काय असतो, ते करून ठेवायचं. ठीक आहे. तर मित्रांनो हे झालं फिजिक्सचे सगळे टॉपिक महत्वाचे. आता हे आपल्याला प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. मेन्सला कुठला भाग करायचा नाही तुम्हाला मी सांगितलं. मग जनरल सायन्स मधलं, पूर्वच्या जनरल सायन्स मधलं आरोग्यशास्त्र सोडून बाकी सगळं मेन्सला आहे, प्लस मेन्सला तंत्रज्ञान पण आहे. मग तंत्रज्ञान मध्ये काय काय ते समजून घ्या. हा पार्ट नवीन आलाय, लक्षात ठेवा. टेक्नॉलॉजी हा पार्ट नवीन आला आहे. मग टेक्नॉलॉजी मध्ये काय काय आहे, टेक्नॉलॉजी मध्ये पहिला घटक आहे सुदूर संवेदन. सुदूर संवेदनला म्हटलं जातं रिमोट सेन्सिंग. मित्रांनो आपली इस्रो संस्था सगळ्यांना माहिती आहे, इस्रो संस्था सगळ्यांना माहिती आहे. तर मग इस्रो अवकाश संशोधन करणारी संस्था आहे, वेगवेगळे सॅटेलाइट्स स्पेस मध्ये पाठवत असते. आताच रिसेंटली आपण बघितलं आदित्य L1 नावाचं सॅटेलाइट पाठवलं सूर्याच्या अभ्यासासाठी. इथून 15 लाख किलोमीटर जाऊन ते सूर्याचं निरीक्षण करणारे इमेजेस वगैरे पाठवणार आहेत. त्यानंतर त्याच्या अगोदर चंद्रयान 3 बघितलं आपण सगळ्यांनी, 14 जुलैला लॉन्च झालं होतं, 23 ऑगस्टला सक्सेसफुली लँड पण झालं, बरोबर की नाही. हे कशासाठी सगळं, हे मित्रांनो पृथ्वीचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी, पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी, इतर ताऱ्यांचा किंवा ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी. तर मित्रांनो तसंच रिमोट सेन्सिंग पण असतं पृथ्वीचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, जेणेकरून आपल्याला पृथ्वीच्या म्हणजे आपल्या देशाच्या वेगळ्या भागाची माहिती मिळाली पाहिजे. वनांचा प्रदेश किती आहे, कृषी क्षेत्र कसं आहे, कुठे दुष्काळ आहे, कुठे जास्त पाऊस पडला आहे, आपत्ती संबंधी माहिती, रस्त्यांचं जाळं, शहरांचा विकास, गावांचा विकास, महानगरपालिकेचा विकास, या सगळ्या गोष्टींच्या माहितीसाठी आपल्याला पृथ्वीवरून निरीक्षण करावं लागतं. मग त्यासाठी सॅटेलाइट असतात. मग एखाद्या वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्या वस्तूबद्दल दुरून माहिती मिळवायची किरणांच्या सहाय्याने, रेजच्या सहाय्याने, अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रेज वगैरे, आणि त्या माहितीचं विश्लेषण करायचं आणि त्या माहितीचा उपयोग करायचा, याला म्हणायचं रिमोट सेन्सिंग. म्हणजे सॅटेलाइट थ्रू इमेज येतात, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्या माहितीचा उपयोग केला जातो अभ्यासासाठी. तर याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग ही सिस्टीम केव्हा सुरू झाली, आपण सॅटेलाइट केव्हा सुरू केले,
सॅटेलाइट लॉन्च करणं वगैरे वगैरे, किती सॅटेलाइट्स आहेत आपले, काय काय करतात ते सॅटेलाइट्स, कळलंय, हे सगळ्यांची माहिती आपल्या याच्यात करायची आहे. त्यानंतर मित्रांनो एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी, हवाई छायाचित्रण आणि ड्रोन छायाचित्रण. एरियल फोटोग्राफी म्हणजे हवेतून छायाचित्रण, क्रेन लावून पण काढू शकतो, क्रेन अशी उंच करून, उंच बिल्डिंग वरून पण काढता येतं, पतंगाला कॅमेरा बसून पण काढता येतं, बलून्स असतात मोठे त्यांच्यामध्ये पण काढता येतं, विमानात बसून पण काढता येतं, कळलंय की नाही, त्याला एरियल फोटोग्राफी म्हणतात. उंच उंच ठिकाणचे उंचावरून फोटो घेणे सविस्तर लार्ज मोडमध्ये. आणि ड्रोन फोटोग्राफी आता नवीन तंत्रज्ञान आहे, ड्रोन आर्मीमध्ये पण वापरतात, सर्व्हिलन्ससाठी किंवा स्पाईंगसाठी, माहिती ना, गुप्तचर याच्यासाठी माहिती घेण्यासाठी ड्रोन. ड्रोन म्हणजे अनमॅन रिमोटवर चालणारं एक छोटंसं उपकरण आहे, त्याच्या आधारे पण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली जाते. मग ते ड्रोन काय असतं, त्याचे पार्ट्स काय काय सगळे, त्याचा पण अभ्यास करायचा आपल्याला, त्याचा इतिहास बघायचा, सुरुवात केव्हा झाली वगैरे वगैरे, ठीक आहे. त्यानंतर मग तिसरा घटक आहे महत्वाचा, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS म्हणतात त्याला. मित्रांनो सॅटेलाइट मार्फत जेवढा काही डेटा, जेवढी काही माहिती जमा होते, त्या माहितीचं प्रॉपर विश्लेषण करून ती माहिती सगळी कम्प्युटराइज केली जाते, कम्प्युटराइज करून त्याचं बायफर्केशन केलं जातं, कुठली माहिती कुठल्या विभागासाठी, कृषी क्षेत्रासाठी कुठली, वनासाठी कुठली, खनिजांसाठी कुठली, पाण्यासाठी कुठली, समुद्रासाठी कुठली, ढगांसाठी कुठली, त्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करून ती माहिती त्या त्या विभागाला पाठवली जाते. हे करणारं डिपार्टमेंट, विभाग म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली, लक्षात ठेवा. या भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारेच बाकी सगळ्या गोष्टी ठरतात, म्हणजे शेतीबद्दल काय प्लॅनिंग करायचं ते ठरतं, आपत्तीचं प्लॅनिंग करायचं ठरतं, वनांचं प्लॅनिंग करायचं ठरतं, खनिजांचं ठरतं, रस्त्यांचं ठरतं, पाण्याचं ठरतं, समुद्राचं ठरतं, ढगांचं ठरतं, सगळ्या गोष्टींचं, ठीक आहे. आणि मित्रांनो आणखी एक टॉपिक आहे बघा आपल्या याच्यामध्ये, तो म्हणजे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, कम्प्युटर इन्फॉर्मेशन आणि कम्प्युटर टेक्नॉलॉजी. हा पण एक टॉपिक टाकलाय, एखाद दुसरा प्रश्न याच्यावर लक्षात ठेवा, पण अभ्यास मात्र सगळं करायचं आहे. संगणक म्हणजे काय, पहिला संगणक केव्हा, संगणकाचे जनरेशन, हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर काय, कळलं ना, कोणकोणते सॉफ्टवेअर्स आपण वापरतो, कोणते कोणते प्रोग्राम वापरतो, इंटरनेट म्हणजे काय, त्यानंतर इंटरनेटचं जाळं कसं पसरलंय नेमकं, नेटवर्क म्हणजे काय नेमकं, फेसबुक काय, व्हॉट्सअप काय, केव्हा सुरू झाले वगैरे वगैरे. कायदा आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम, तो कायदा काय, त्यात काय तरतुदी आहेत, कोणकोणते प्लॅटफॉर्म्स आहेत जे ऑनलाईन एज्युकेशन देण्यासाठी गव्हर्नमेंट सुरू केले आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. प्लस याच्यामध्ये सायबर गुन्हेगारी पण समजून घ्यावी लागते, सायबर क्राईम, खूप गुन्हे होतात ना आजकाल, डेबिट कार्डवरून फ्रॉड, बँकेतले फ्रॉड, ATM कार्डमध्ये फ्रॉड, ऑनलाईन फ्रॉड, पैसे गायब, हे गायब ते गायब, ते पण समजून घ्यायचे सगळं. आणि तिथे एक आणखी टेररिझम पण आहे, सायबर टेररिझम, लक्षात ठेवा. त्यानंतर सायबर हल्ले, व्हायरस बिरस येतात ना वेगळ्या प्रकारचे, हॅक करून टाकतात सिस्टीम, ते हॅकर काय असतं ते पण सगळे याच्यात आपल्याला अभ्यास करावा लागतो, लक्षात, ठीक आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला अगदी सविस्तर प्रीचा आणि मेन्सचा अभ्यासक्रम विश्लेषण करून सांगितलाय. आता तुम्हाला हा व्हिडिओ बघून बिलकुलच डाऊट राहणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्हाला विज्ञानासाठी असेच आणखी नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर सायन्स बाय अनिल कोलते ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर द विनर्स करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर ऑनलाईन बॅचेससाठी संयुक्त पूर्व मुख्य असेल, राज्यसेवा पूर्व मुख्य असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, अशा सगळ्या बॅचेससाठी, ऑनलाईन बॅचेससाठी द विनर्स अकॅडमी ॲप डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला सायन्स ह्या विषयाच्या बॅचेस लावायच्या असतील सेपरेट प्रीसाठी आणि मेन्ससाठी, तर सायन्स बाय अनिल कोलते हे ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला विज्ञानच्या प्री आणि मेन्सच्या बॅचेस पण भेटतील. आणि द विनर्स अकॅडमी ह्या ॲपवर तुम्हाला कंप्लीट सिलेबसच्या, कंबाईन प्री आणि मेन्सच्या, राज्यसेवा प्री आणि मेन्सच्या बॅचेस भेटतील, सरळ सेवेच्या बॅचेस भेटतील. तर मित्रांनो अशाच माहितीसह आपण आता अधूनमधून पुन्हा भेटत राहणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या अभ्यासामध्ये मला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी, तर असाच मी अधूनमधून तुमच्या भेटीला येत राहील. आणि परीक्षा जेव्हा असेल तेव्हा तर रेग्युलर येत राहील, प्रश्नांच्या सरावाच्या माध्यमातून, स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून, काय करायचं आणि काय नाही करायचं या माध्यमातून तुमच्यासमोर नवनवीन माहिती घेऊन येईल. तर भेटूयात मग पुन्हा एकदा. तब तक के लिए थँक्यू व्हेरी मच अँड जय हिंद.